गुड मॉर्निंग. तर मी आता जस्ट उठले आहे आणि आता उठले, आता ब्रश वगैरे करेन. तर मस्त छान झोप लागली. खूप थंड वातावरण झालं, इथं पाऊस पडतोय ना म्हणून खूप छान मस्त. हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळचे वाजले आहे 8. तर जस्ट मी आत्ताच उठले आहे. आता आंघोळ वगैरे करेन, नंतर मग तुमच्याशी बोलते. आता मी पटापट ब्रश करून घेते. ब्रश झालं की आंघोळ करून घेणार आहे आणि मस्त चहा वगैरे घेणार, चहा खारी वगैरे खाणार. तर कसं आताच असा वेळ मिळतो सुट्ट्यांमध्ये, नाही तर मग रोजचं नाही का धावपळीचे याच्यामध्ये रोज तर काय असं मिळत नाही. खूप लवकर आंघोळ वगैरे माझी होऊन जाते, सर्व आवडते. मी तर पहा माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. यायचं आहे आद्विका. चहा देऊ ना तुला पण आदू? बिस्किटमध्ये चहा ना? ओके. ते कप इकडे दे ना, कप इकडे दे. आद्विकची नाही, माझी आंघोळ झाली. मी मस्त चहा खारी खाते आणि मस्त चहा खारी खाऊन झाल्या की आदूची आंघोळ वगैरे करेल आणि मस्त चालले आता खारी खायचं. झालं माझं आणि आता मी आवरते. माझी केस वगैरे तेल लावून घेतलेलं आहे केसांना मस्त. आता मी मस्त विंचरून वगैरे घेणार आणि थोडं घरात आवरून घेते. चला मग. तर आमच्या बाजूलाच इथं ना हळद आहे आज कार्यक्रम. तर मग मी तिथं गेले. मग मी पटकन थोडंसं इथं आवरून घेते. तर इथे छान मस्त पॉट ठेवलेला आहे, बांबू प्लांट आहे. तर छान व्यवस्थित आणि मग सोफा वगैरे सर्व कवर नीट करून घेत आहे मी. आणि घरात थोडंसं जास्त काय आवरायचं नसतं, पसारा नाही झालेला. आद्विक पण एकटाच आहे ना म्हणून काही जास्त करत नाही. तो बाहेर खेळतो थोडाफार आणि इथं मागे खेळायला जागा पण आहे ना, तर मातीत त्याला वाळूमध्ये खेळायला जास्त आवडतं म्हणून तो काही घरात असा पसारा करत नाही. आणि इथं मग किचन पण थोडंसं क्लीन करून घेते. मग मम्मी तिकडनं आले की स्वयंपाकाचं काय काही नाही ते करू. आणि इथं किचन ओटा तुम्ही पाहू शकता. तर सर्व क्लीन आहे, फक्त थोडंफार सकाळी चहा वगैरे झाला आणि ते भांडे बेसिंगमध्ये ठेवून दिले. मग एकत्रच भांडे घासले जातील नंतर आणि फक्त पुसून वगैरे घेणार आहे मी. तर इथं सर्व बाकीचं तर झालं आहे. आता मशीनला कपडे वगैरे लावून द्यायचे थोड्या वेळाने. आद्विकची आंघोळ बाकी आहे त्याच्यामुळे मग थोड्या वेळाने मशीनला कपडे लावणार. एक दिवस आड करूनच इथं पण लावतो, कारण की आम्ही 3-4च आहे तिथं. पण मग जास्त एक दिवसाला काही लावत नाही तिथं मशीनमध्ये. तसे कपडे पण मी टाकून देत आहे आणि सर्व घरातलं आता आवरून झालं आहे. मम्मी आली की मग बघू काय स्वयंपाकाचं करायचं आहे काय नाही. तर मस्त गवार पण रात्री आम्ही निवडून ठेवलेली आहे, बहुतेक ती करू गरमागरम मस्त भाजी भाकर असं काहीतरी, बघू मम्मी आली की. आणि सर्व घरातलं आवरून झालं ना. आद्विक पण मस्त खेळतोय सकाळपासून छान. आणि क्ले वगैरे घेऊन आला ना तर मस्त वेगवेगळ्या प्रकारचं काही ना काही बनवत असतो तो. तर इथं सर्व छान आवरून झाले. आता बोलते मी थोडा वेळ तुमच्याशी. तर सर्व आवरून झालेलं आहे आता आणि आद्विकची आंघोळ बाकी आहे. तर आता बघेल मला ना 16-17 तारखेला जास्तीत जास्त 17 तारखेला मी इथून पुण्याला जाणार आहे. तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की आद्विकचं आहे ना ॲडमिशन जिथं ज्या स्कूलमध्ये मी फॉर्म भरलेला होता तर तिथं त्याचं ॲडमिशन झालेलं आहे, त्याचा नंबर लागलेला आहे. तर मग मला तिथे जरा प्रोसेस कंप्लीट करायची आहे, तर त्याच्यामुळे मग मला पुण्याला जावं लागणार आहे.
तर बघते मी 16 आय थिंक मला 19ला त्याच्या स्कूलमध्ये जायचं आहे. डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायची, बाकीचं फीज वगैरे असेल ती मला पे करायची आहे. तर मग मी जाणार पुण्याला 16 तारखेला, 16 नाही तर 17 तारखेला जाईल. 18ला थोडंसं रेस्ट घेईन आणि 19ला आणि मग परत 20 किंवा 21ला असं धुळ्याला जाणार. मग तिकडनं असं काहीतरी असं प्लॅन करणार आहे मी. तर जसं काय काय मी म्हणजे माझं तुमच्यासोबत शेअर करेलच मी माझं रुटीन. आणि चला मी आता पटकन घरातलं मम्मीला आवरू लागते. मी आता मागं मम्मीला छान मस्त घरातले भांडे वगैरे सर्व आवरू लागले, छान क्लीन केले, कारण की मम्मी पप्पाच राहता, मग मम्मीवर जास्त लोड पडतो ना, तर त्याच्यामुळे मी छान मस्त मम्मीला आवरून दिले. इथले भांडे खूप छान चमकतात, तुम्ही पाहू शकता. तर इतकं भारी वाटतंय ना, क्लीन सर्व झालेलं आहे किचन पण. आणि त्या दिवशी मग आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आम्ही वरचं जे घर आहे ना ते बंदच असतं. मम्मीला म्हटलं भाड्याने देऊन टाकते. तर बघू आता जुलैमध्ये तर माझा भाऊ येणार आहे रशियावरून. तर तो गेल्यानंतर मग म्हटलं भाड्याने दे, तर तेवढंच थोडंसं भाडं वगैरे सपोर्ट असतो. तर ते असं पण रिकामं राहण्यापेक्षा मम्मी पप्पा कुठे पण बाहेर जातात तेव्हा लक्ष पण असतं घराकडे. तर बाजूचं लग्न चालली आहे. तर इथं मशीनला कपडे लावून दिलेले होते, ते सुद्धा झालेले. तर मी इकडं मागच्या दारीच कपडे टाकून देते, इथं मस्त सुकून जातात. आणि इथं खूप छान छान प्लांट आहे. तर इथं ना तुम्ही पाहिलं अंजीरचं पण झाड आहे. अंजीर रोजचे मी 1-1, 2-2 अंजीर पण तोडते, खूप भारी आहे. आणि आता एवढे कपडे टाकून झाल्यानंतर आहे ना अंजीरसुद्धा तोडणारे, मस्त छान फ्रेश अंजीर. आणि मी रोज 1-1, 2-2 खात असते. आणि खूप गोड आहे ॲक्च्युली हे अंजीर, खूप भारी वाटतं खायला पण. असं झाडालाच पिकलेले मी तोडते आणि त्याला पिकू देते, अशी तोडत नाही मी जास्त. तर इथं सर्व कपडे टाकून झाल्यानंतर अंजीरसुद्धा तोडणार आहे. चला मी तुम्हाला दाखवते अंजीर तोडताना पण. तर मी इथं अंजीर तोडून आणलेलं आहे. तर खूप छान गोड आहे हे अंजीर. आणि मी ना रोज 1-1, 2-2 असे अंजीर तोडते आणि खाते मस्त. तुम्ही पाहता माझ्या व्हिडिओमध्ये आता आल्यापासून मी खूप भारी अंजीर तोडते आणि इथंच बसून खाते आणि छान वाटतं. तर आता जेवण पण करायचं आहे. तर इथं जेवणामध्ये मम्मीने छान मस्त गवारची भाजी भाकर बनवलेली आहे आणि छान मम्मीच्या हाताची भाजी भाकरी खाणार. त्याच्यानंतर लगेच जेवणं झाली. तर इथंच आमचे जे आम्ही ओळखीचे आहे त्यांचं लग्न वगैरे आहे ना, तर ते आलेले आहे. तर मम्मीने त्यांची ओटी वगैरे भरली आणि साडी वगैरे असं ओटी भरली. त्यांची आज हळद आहे, उद्या कार्यक्रम आहे. मलासुद्धा त्यांनी पत्रिका दिलेली आहे आणि छान त्यांच्या गप्पा वगैरे चाललेल्या आहे. आणि मग चहा वगैरे मी ठेवला त्यांच्यासाठी. आणि असं गावाकडे असं पद्धत असते, ज्यांच्या घरी लग्न वगैरे असलं त्यांची अशी ओटी भरून देतात आणि असं घरी येतात, प्रत्येकाच्या घरी अशी पत्रिका घेऊन देतात. तर असं असतं. तरी ते छान त्यांच्याकडे हसी मजा काय काय चालू होतं. मला तर खूप भारी वाटलं. तर मलासुद्धा त्यांनी एक सेपरेट पत्रिका दिली आणि मम्मीला पण दिली. तर असं असतो माझं निवांत छान रुटीन माहेरचं.
तुम्ही पाहिलं होतं की आमचे ते म्हणजे ओळखीच्या होत्या त्या मावशी वगैरे आलेल्या होत्या, त्यांच्या मुलाचं लग्न आहे, तर ते आज पत्रिका वगैरे द्यायला आली. मला पण दिली, लहानपणापासून आम्ही खूप म्हणजे ओळखीचे, तर मला पण पत्रिका दिली, मम्मीला पण दिली. तर मग मम्मीने त्यांनी ओटी वगैरे भरून दिली मम्मीने. आणि असं माझं सकाळचं रुटीन असतं माहेरी. आणि असं छान निवांत मम्मीने छान मस्त भाजी भाकर बनवली गवारची, गावरानी गवार होती, त्याची भाकरी त्याची भाजी आणि भाकरी मस्त बाजरीच्या, खाल्लं, जेवण वगैरे झालं, सर्व आवरलं. आणि चला माझं इथं माहेरी असं माझं सकाळचं रुटीन असतं. तर मी माझा हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.